तुम्ही बोला ना, तुमच्यापैकी 2 लोक बोलले तर चांगलं ऐकून तर 2 आरोपी आपण अटक केले, सगळे आरोपी आम्ही अटक करणार आणि आम्हाला तपास करायची तुम्ही संधी द्या. या लोकांना जन्मठेप होईल, फाशी होईल अशी आपण पुरावे जमा करणार. अजिबात रेहमत दाखवणार नाही. आणि आम्ही सरकारी माणसं आहोत, आम्ही बीडहून आलोय, मॅडम अंबेजोगाईहून आलोय. कमीत कमी आमच्या विश्वास ठेवा, आमच्या प्रामाणिकपणा विश्वास ठेवा. विश्वास ठेवला तर मला काम करता येणार. परंतु आता आम्ही आलोय ना, आम्हाला काम करायची संधी. सर विनंती आहे की राहिलेल्या कामाला अजून संधी द्या, अजून चांगलं काम करून दाखवणार तुम्हाला. फक्त आमचा विश्वास ठेवा. त्यांना बोलू द्या. तुम्ही आम्हाला लिखी द्या, आम्ही पुस्तकं माघारी घेऊ. तपास कोण पोलिटिशन करणार? धारूर. धारूर आम्हाला नाही, आम्हाला बीड पोलीस आम्हाला पोलीस स्टेशन तपास कोणतं करणार हे सांगा फक्त. कारण की आमचा डिपार्टमेंटवर 90% विश्वास राहिला ना केस मध्ये. आम्हाला धारूर नाही वाढवत, तुमचा आम्हाला तपास महत्वाचा आहे फक्त. त्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन करीत असेल तर मान्य नाही. आम्ही 9 वाजेपर्यंत टाइम सगळ्यांना दिलता तुम्हाला. 9 वाजेपर्यंत आमचं म्हणणं होतं की तुम्ही प्रोग्रेस दाखवा. मॅडम एक मिनिट ऐकून घ्या. त्या 2 आरोपीच्या संदर्भातला तुमचा रात्री 11-11:30 वाजता झालेला होता हा सगळा प्रकार. नाही हो दादा, नो यार, ऐका असं कसं खोटं बोलणार यार आम्ही. एक मिनिट लक्षात घ्या. मला एक म्हणायचंय, 2 आरोपी सापडल्या बाकीचे कुठे जातात? त्यांच्यापाशी मोबाईल नाही, त्यांना कोणावर संपर्क करता येत नाही. मॅडम 2 आरोपी तुम्हाला सापडले, बाकीचे त्यांच्यावरचे आरोपी का सापडत नाही? मोबाईल फेकून दिलेले आहे. त्यांना मोबाईल फेकून नाही. लिमिटेशन सापडणार म्हणजे सापडणार, सगळे आरोपी अटक होणार. गाव करायचं म्हणणं एकच आहे, आरोपी अटक करा. आम्ही लोकांना काय दुपारी 1 वाजता गाडीवर काय म्हणायचं मग? प्रशासनाचे अधिकारी जर आरोपीला घेऊन जर फिरत असतील तर काय आम्ही कुठे नाही मागायचा. आता आम्ही आहोत ना दादा, आम्ही पण आम्ही म्हणलो बोलू द्या रे दुसऱ्याला. नाही रे दादा,
समोर आरोपी मस्ताजोगच्या लोकांवर आमच्या पूर्ण जिल्ह्याचा विश्वास आहे पोलीस दलाचा की बाकीचं काही होऊ देत नाही काय नाही आता सरकारी लोक आता कसं करणार आम्ही असं त्याला पण अटक करणार फाशी झाली पाहिजे शांत बसा रे ऐकून घ्या शासनाला मदत काहीच अग्रेसिव्ह भूमिका तुमच्या विरुद्ध घेणार नाही आहेत आम्ही शांततेने जाऊन बसणार पण शेवटचे 3 वाक्य ऐका कृपया ऐका तुम्ही मंडळी हो आम्ही प्रामाणिक आहोत प्रामाणिक काम करत आहोत आम्ही 2 आरोपी अटक केले सगळे आरोपी अटक करणार आणि ऐका ना दादा तुम्ही आमच्याशी कसे तरी वागले आमची प्रामाणिक भूमिका सोडणार नाही आरोपी जेलमध्ये घालणार आरोपीला फाशी देण्यासाठी प्रयत्न करणार परंतु तुम्हाला एकच विनंती आहे की पोलिसांना तुम्ही सहकार्य करा तुमच्याकडून असं काही वागणं ऐका ना दादांनो भावना बोलू द्या परीक्षाच्या वतीने विनंती करतो की कोणत्याही 2 माणसं तुम्ही नेमा या 2 माणसाकडे काहीतरी मिनिमम मागण्या सांगा तुमच्या आमच्या ज्या शक्तीच्या आतल्या आहेत आम्ही त्या 100% पूर्ण करणार आहोत परंतु 2 माणसं कृपया तुम्ही नेमत सगळे ऐकत आता सगळ्यांनी यामध्ये बोलू नका सगळे बोलल्यावर तुमच्यातला मॉब जो आहे ना मॉब विध्वंसक होऊ शकतो आपल्या दुसरं काम बाजूला राहील आपण दुसऱ्या कामात लागून तो बाबांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे की 2च लोक बोला त्या 2 लोकांचं तुम्हाला ऐकावं लागेल कोणत्याही 2 लोक नेमा तुम्ही सगळ्या मॉबने बोलायचं नाही हा मॉबच्या डोक्यामध्ये काही पण घुसतं आपण जे काम करत आहोत मित्रांनो ते बाजूला राहून जाईल दुसरं काम लागून देत तुम्हाला कळकळीची विनंती आहे कोणी तरी बोलणार 2च लोक आमच्याशी बोलतात तिकडे जाऊन बोलतात तिकडे जाऊन नाही आम्ही सांगतो आमच्या गावकड्याच्या वतीनं आम्हाला कसल्या प्रकारचा त्रास होणार नाही तुम्ही जे आम्हाला सांगितलं समजा तुमचं काय जे म्हणणं ते मांडा आमचं निवेदन आम्ही गावकऱ्यांची चर्चा केली आमच्या प्रमुख मागण्या अजून पण विचार करा सगळ्यांशी संतोष देशमुखचे जे मारिक आहे